तर गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वजण? हे मी पीठ वगैरे मळत होते. पीठ वगैरे मळून घेतलं, स्वयंपाक केला. त्याच्यानंतर शंभूचे पप्पा विचारत होते मला, शंभू कसा आहे, फोन आलता का? मी म्हटलं मी आत्ताच फोन लावला होता. तर तो झोपलेलाच होता. सकाळी 7 वाजेची गोष्ट आहे. नंतर मी स्वयंपाक वगैरे करून चहा पाणी वगैरे करून घेतलं. आज मला पेपरसाठी जायचं होतं म्हणून सर्व घरातलं आवरून घेतलं लवकर. त्यानंतर पटापट कपडे वगैरे पण मी धुवून टाकले होते, पण अर्धे बाकी होते. ते नंतर मी कॉलेजहून आल्यावर धुतले आणि ते वाळले पण होते. मग त्याच्यानंतर कॉलेजहून आल्यावर कपड्याच्या घड्या वगैरे मारल्या. पांढरे कपडे आप्पाचे आहेत. आणि परत हे आईचं एक लुगडं आहे. त्यांचे 2 तुकडे होते आज धुवायला. पण मग लुगडे धुवायचा मला एवढा जिवार येतो ना, म्हणजे ते खूप जड पण असतात आणि ते धुतल्या म्हणजे निघत पण नाहीत पटकन. त्यामुळे त्याच्यानंतर संध्याकाळी चहा वगैरे घेतला. मी चहा पीत होते आणि इकडे बघा सासूबाई माझ्या, दे बाई लसण मी चिरून देते, दे बाई कांदा मी कापून देते. त्या ऐकतच नाही. त्यांना असे छोटे मोठे कामं करायला आवडते. त्यानंतर कोणी पण बाहेर आलं गेलं ना, आमच्या घराचा गेट वगैरे दरवाजा उघडाच ठेवून जातात. आणि थंडी एवढी आहे ना, बिलकुल पण हे करू वाटत नाही आहे. म्हणून मी दरवाजे वगैरे लावून घेतले, स्वयंपाकाला लागले. त्यानंतर साबुदाणा वगैरे करून घेतला. आईला आज एकादशी होती. आणि त्याच्यानंतर आम्हाला वरण पोळी केलेली होती. आणि हे बघा, हे जो रुमाल आहे मी घातलेला, तो आईनं दिला काढून, म्हणे बांध बाई, खूप थंडी आहे. मी म्हटलं बरं. मला रुमाल आवडत तर नाही बांधायला, पण बांधून घेतला. खूप थंडी होती आणि मला एवढी सर्दी झालेली ना, डेंजर. साबुदाणा, आणि ह्या साबुदाण्यात काय झालं होतं ना, मीठ टाकलेलंच नव्हतं मी. ते नंतर कळालं. आई म्हणे मीठच नाही आहे. मग नंतर वरतून घ्यावं लागलं. गडबडीत राहूनच गेलं. परत मग आम्ही भज्जे केले होते आज. खूप छान झाले होते ते भजे वगैरे, तळले होते. वरण पोळी केली होती. त्याच्यानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.